महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। ती शाळा बेस्ट आहे, म्हणजे आम्ही स्वतः सरांच्या शाळेमध्ये गेलेलो आहोत आणि महानगरपालिकेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट आहे। हे मला आवर्जून हे इतकं छान काम आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन सरांचं खूप जास्त आहे। सरांसोबत सर आपल्या पत्नी आलेल्या आहेत का? नाही। जोरदार सरांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे। मुख्याध्यापक म्हणजे दीपस्तंभ उजळता, विद्येच्या मार्गावर सतत प्रकाशता, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे, शिस्त ज्ञानाचा संस्कार देणारे असे संतोष तुकाराम मस्के सर। गौरव करावा। सरांची पत्नी देखील आलेली आहे। जोडीने सन्मान आपण स्वीकार करावा अशी मी विनंती करते। टाळ्यांच्या गजरात प्रेक्षक जरी कमी असले तरी सगळे सन्माननीय आहेत। आपण कमीच प्रेक्षकांना बोलवलेलं आहे आणि सगळेच मान्यवर आहेत। सरांच्या पत्नीला आणखी स्त्रियांचाही फार मोठा वाटा असतो। शिक्षकांच्या ऋणाला नाही कुठलीही परिभाषा। सन्मान पुरस्कार हा त्यांच्या कर्तृत्वाचा माना, गुरु विना जीवनात नसते। यशाच्या गजरात एकच आपल्या शिक्षका राहिलेल्या आहेत। धर्मवीर संभाजी हायस्कूलचे HM आलेले आहेत का? समोर लक्ष द्या। थँक्यू। थोडं जवळ या, बॅनर काढू। तर काय थोडं जवळ जवळ या, समोर लक्ष असू द्या। दोघांचाही सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्यांच्या गजरात सर्वांचा सत्कार होणारच आहे। टाळ्यांची कंजूसी नाही झाली पाहिजे। आमच्या दोन्ही विभागाचे मुख्याध्यापिका यांच्यामुळे जी शाळा आमची उंच पदावर गेलेली आहे, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सत्कार करूया। समोर लक्ष द्या। आलाय का? घ्या, तुमच्यासारख्यांकडून घ्या। असं कसं करता येईल तुमच्या मॅनेजमेंटला सांगून तुम्ही प्रयत्न करून हे व्यसन जर या भारताच्या थोडं कमी झालं, आपण तर आता विश्वगुरु होणारच आहोत। त्यात तुम्ही काही त्यात तुमचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, शिक्षक आणि शिक्षिकांचा। तर पण त्याच्यामध्ये हे मोबाईल नावाचं नाटक काय काय करेल हे आहे। तर तुम्ही तुमच्या दृष्टीने हा प्रयत्न करावा। हे काही अंशी डॉक्टर म्हणून, काही अंशी भारत विकास परिषदेचा सक्रिय सदस्य म्हणून, आणि आमच्या याच्यामध्ये ते आहे सहयोग संस्कार। तर संस्कार द्यायचे असेल तर हा थोडासा दूर झाल्याशिवाय काही होणार नाही। काही काळ तरी मुलांनी याच्या, मी माझ्या पेशंट्सना काय सांगतो,
जो कुणी 10 नंतर मोबाईलवर युट्यूब इंस्टाग्राम काही पाहिजे त्याला पित्ताशयातले खडे होते. म्हणजे हे सत्य आहे बरं का, हे सत्य आहे. म्हणजे आणि पित्ताशयातला खडे म्हणजे सर्जनशी घाट, तो किती बिल घेईल काय करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मग ते भीतीने समजा एखादी स्त्री पेशंट येतात पित्ताशयाचा घाट, तुम्ही हे कमी करा तो वेळ राहील, हे चालू ठेवा ते 10 होतील, मग माझं 1 लाखाचं बिल भरावं लागेल. अशी भीती घालून तुम्हालाही काहीतरी मार्ग सुचवा लागेल. पण याच्यातून समाज चांगलं करायचं जे तुम्ही काम करत आहात त्याच्यात हा 1-2% वाढवा. याच्यापासून विद्यार्थी मुलं मुली दूर राहाव्यात आणि आपला समाज अजून चांगला राहावा. आणि जग आपल्याकडे फार आशेनं पाहत आहे. ऑल्विन टॉफलर नावाचा जो मोठा विचारवंत आहे तो म्हणाला की सगळ्या जगानं भारताच्या संस्कृतीकडे जर पाहिलं नाही, तसं वागलं नाही तर ही पृथ्वी जाणार, ही पृथ्वी डुबणार. बरं का, आपण वसुधैव कुटुंबकमवाले आहोत. नाही तर आपल्याला मंगळावर अजून कुठेतरी बाहेर जावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी त्याचं म्हणणं आहे की भारताकडे आशेने पाहावं, भारताचं कौतुक करावं, भारताचा आपले विद्यार्थी पाठवावे. आणि तुम्ही जाऊन पहा, एखादं कोणी गेलं तर हरिद्वारला, ऋषिकेशला खूप मोठ्या प्रमाणावर सनातन संस्कृतीचं अध्ययन करायला युरोपमध्ये माणसं येतात. माणसं म्हणजे स्त्रिया आणि हे सगळे. तर खूप युरोपीय देशांना आपलं आकर्षण आहे. अमेरिकेला आता आपलं आकर्षण आहे. ट्रम्प आता काही करू पण अमेरिका आपल्या मागे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, जनसामान्य तिथले. तर त्यामुळे आपल्याला विश्व ठीक आहे. मला विद्यार्थ्यांमध्ये आता म्हणजे तुमच्या समोर बोललं म्हणजे अजून 10-15 जणांसमोर ते पोहोचेल. डॉक्टर म्हणून मला सध्या जो प्रश्न पडलेला आहे तो मोबाईल या व्यसनाचा पडलेला आहे. म्हणजे मला माझा स्टाफ कार्यरत ठेवायला हे असं मधून फोन करावा लागतो, ते मोबाईल पाहत असत. आणि विद्यार्थ्यांवर हा प्रश्न आहे. हे चुकून आलेलं यंत्र आणि कुणाच्या तरी जिनियस याच्यातून आले, पण आपल्याला ते उपयोगाचं पण आहे. आणि त्याला मी नेसेसरी एव्हिल म्हणतो. हे नेसेसरी आहे. आता तुम्ही इथं आहात, जरी तुम्ही वाट पाहताय, आई कार्यक्रमाला किती वेळ अजून मी वाट पाहतो तुझे असं काहीतरी आहे ना, तरी कळतं हे. पण ऍट द सेम टाइम इंस्टाग्राम आणि युट्यूब काय काय गमती होतात. आणि याच्यामुळे मला फील आहे, डॉक्टर म्हणून फील आहे की आत्ममग्नता वाटलेली आहे. ऑटिझम, पीपल आर इन देअर ओन वर्ल्ड, दे डोंट फील लाईक की बाजूला ताई आहे तिच्याशी बोललं पाहिजे, बाजूला काका बसले त्याच्याशी बोललं पाहिजे. बिझी इन दिस वर्ल्ड, विद्यार्थी विशेषतः. आणि काही जणांना व्यसन होतं. आणि कदाचित मला फील आहे की आत्महत्येचा जो थोडस पर्सेंटेज वाढलंय ना, त्याला याला लागले. तुम्हाला म्हणजे डॉक्टर म्हणून आम्ही आमच्या परीनं काय जे करायचं करतो ते, पण शिक्षकांचाही याच्यात रोल आहे. याच्या कधी ना कधीतरी सांगून की याचे रेडिएशन, याचे विचार खूप कधी कधी घात करू शकतात. त्यामुळे खूप मोठ्या उद्योगपतीनं सत्कार केला. आणि सत्कार करताना शेवटी त्यानं सगळ्यांसमोर जाहीररित्या सांगितलं की मी तसा वर्गातला ढ विद्यार्थी होतो, मला फार बोलता यायचं नाही. फार कारण स्पष्ट होतं, माझे वडील गेले होते, आई आजारी असायची आणि त्यामुळे मी खूप परेशान असायचो. कधीतरी त्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हा असावा हुशार, आपण काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. तर व्हाय इज नॉट सो स्पीकिंग, रिमेनिंग अलोफ अँड असं. मग त्यांनी मुख्याध्यापकांकडे सांगितलं की आम्हाला याची माहिती काढून द्या. सगळ्यांची माहिती शिक्षकांना, मुख्याध्यापक सगळं गव्हर्नन्स करत असतो. मग कळलं की तो मागे याच्यामुळे आहे की त्याची आई आजारी आहे आणि बिचारे वडील नाही, आर्थिक थोडीफार आहे. या व्यक्तीने, या शिक्षिकेने सगळं केलं. ते पैशाची व्यवस्था केली, त्याला दररोज भेटणं, शाळेत यायच्या आधी त्याला स्वागत करून वर्गात घेणं, नंतरही घरी जाऊन मदत करणं. आणि तो नंतर मग मोठा झाला, उद्योगपती झाला. आणि नंतर त्याची आई आजारी होती, ती पण गेली. तर आईच्या सन्मानानं त्यानं तो सत्कार, जे काही त्याचा मोठा कार्यक्रम होता, मुलाचं लग्न असेल, सोय असेल, आणि सगळं जाहीररित्या सांगितलं की या शिक्षिका नसत्या तर माझं काय झालं असतं. म्हणजे तो ही पण स्पीक इतका भावना विवश, इतकं शिक्षकांचं
कळत नकळत तुम्ही जे काही त्याचं संरक्षण, संवर्धन, संस्कार देणार, संरक्षण देणारी काही वेळेस आर्थिक मदत करणे पाहता मी सगळ्यांना शिक्षकांना पाहिलेलं आहे. अशा प्रकारची आर्थिक मदत मिळून मला सुद्धा प्रगती करता आलेली. इतकं शिक्षकांचं आणि यांचं महत्व आहे. शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तुमचा हा 9वा पुरस्कार आहे आणि कशा स्वरूपात तुम्हाला पुरस्कार मिळाला? या अगोदर मला जवळपास 3 ते 4 पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यामध्ये GHRT दिल्लीकडनं बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळालेला आहे, त्यांच्याकडून ऑनररी डॉक्टरेट मिळालेले आहे. त्याचप्रमाणे रंगोत्सव या संघटनेकडनं आतापर्यंत 5 कलाश्री अवॉर्ड आणि 2 कलारत्न अवॉर्ड असे मिळालेले आहेत. आणि या बरोबरच आता भारत विकास परिषदेने की भारत विकास परिषदेशी मी जवळपास 2009 पासून जॉईन आहे. ऍक्च्युली यांच्या मार्फत घेतली जाणारी जी राष्ट्रीय समूहांची परिषद आहे, स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी आम्ही प्रत्येक वर्षी पाठवतो. आणि मागच्या वर्षी आमच्या शाळेतले विद्यार्थी 2य क्रमांक मिळवलेला आहे आणि मला या वर्षी गॅरंटी आहे की आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक येईल, तो पण राष्ट्रीय पातळीवर. आणि प्रत्येक वर्षी आम्हीच पुढच्या कॉम्पिटिशनसाठी, आता भांडेकर मॅडम असतील किंवा रोजेकर मॅडम यांना माहिती आहे की आम्ही दरवर्षी आम्हीच पुढे जातोय. म्हणजे 1 वर्ष आम्ही आमच्या शाळेतही ही स्पर्धा घेतली आहे. तर खरोखरच भारत विकास परिषदेचं जे काम आहे की जसं मॅडम सांगितलं की भारत विकास परिषद म्हणजे भारताचा विकास करत असताना तयार केलेलं हे संघटन आहे की याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल समोर बॅनरवर लिहिलं त्यांनी संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. म्हणजे खरोखर हे सगळे गुण शिक्षकामध्ये आहेत. आणि त्यांनी आज जे इनिशिएशन घेतले हे सर्व शिक्षकांचा सत्कार करून जे ते वरचे 5 सेंटेन्स आहेत त्या सर्वांना हे सर्व शिक्षकांचं आणि त्या शिक्षकांचा सन्मान त्यांनी भारत विकास परिषदेने केला. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांच्या वतीने, मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि तसेच चाटे शिक्षण समूहाच्या वतीने भारत विकास परिषदेचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला पुरस्कार हा मिळाला, परंतु याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? ऍक्च्युली आता जोही कोणी एखादा शिक्षक असेल किंवा एखादा प्राचार्य असेल, एखादा मुख्याध्यापक असेल, तो ज्यावेळेस एखादं कार्य करतो आहे, आपण चांगलंच काम करतोय हे प्रत्येकाला वाटतं, पण हे चांगलं काम करत असताना त्या चांगल्या कामाची नोंद ही इतरांनी घेतली पाहिजेत. तर हे इतरांनी म्हणजेच भारत विकास परिषदेने त्याची नोंद घेतलेली आहे. म्हणजे ठीक आहे, मी चांगलं काम करतो, प्रत्येक व्यक्ती त्याला वाटत असते तो चांगलंच काम करतो, पण या चांगल्या कामाची पावती दिली गेली पाहिजे आणि ती पावती आज भारत विकास परिषदेने दिलेली आहे. असं मी म्हणजे माझ्यामध्ये उत्कृष्ट आहे हे त्यांना जाणले नाही, माझ्यामध्येच नाही तर सर्वांमध्ये. म्हणजे आज जर 10 मुख्याध्यापक केलेत, उद्या जर हे 100 झाले तर माझ्या मताने पुढची येणारी तरुण पिढी म्हणजे 100 एका शाळेचे विद्यार्थी, आज माझ्या शाळेचे 2,500 विद्यार्थी, तर 100 शाळेचे जर पकडले तर 2.5 लाख विद्यार्थी येतील, या 2.5 कोटी पर्यंत जाईल. आपली तरुण पिढी ही सक्षम बनेल. पुरस्काराचं स्वरूप काय होतं सर? पुरस्काराचं सन्मान चिन्ह, पुरस्कार काही असो, एक फुल जरी असलं तरी शिक्षकांसाठी हा पुरस्कार खूप मोठा आहे. सन्मान चिन्ह विचारलं होतं की उद्देश काय, तो उद्देश आमचा जो आहे की समोर सन्माननीय मंडळी, जी समाजाची उद्या घडवणारी मंडळी आहे, ही जे सगळी शिक्षक मंडळी आहे, आमचा उद्देश आज सफल झाला असं आम्ही मानतो. विकास परिषदेच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा दत्ताजी भाले रक्तपेढी हेडगेवार रुग्णालय या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यामध्ये आम्ही साधारण 15 शिक्षकांचा, यामध्ये 10 मुख्याध्यापक आहे आणि 5 सहशिक्षिका अशा स्वरूपात त्यांचा सत्कार केलेला आहे. यामध्ये महानगरपालिका केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचाही समावेश आम्ही केलेला आहे आणि इतर सर्व शाळा ज्याच्यामध्ये चाटे स्कूल आहे, वत्सलाबाई पाटील शाळा आहे, त्यानंतर बालविहार विद्यामंदिर आहे, अक्रू वाघबारे शाळा आहे, त्यानंतर पीयू जैन शाळा आहे, अशा अनेक शाळांमधनं आम्ही मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांना हा पुरस्कार आम्ही दिलेला आहे. आणि भारत विकास परिषदेच्या वतीने हे पहिलंच वर्ष आहे की शिक्षक सन्मान सोहळ्याचं आयोजन खास भारत विकास परिषदेच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भारत विकास परिषद ही
1961 पासून संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या एकूण जवळपास 3,500 शाखा संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. परंतु शिक्षक सोहळा सन्मान करताना आम्ही असं ठरवलं की ज्या ज्या शिक्षकांनी म्हणजे उत्तम कार्य केलेलं आहे, समाजसेवेचं असेल, जनसेवेचं आहे, विद्यार्थी सेवेचं आहे, संस्काराचं आहे, पर्यावरणाचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जे अविरतपणे कार्य करत आहेत, ते ज्यांची सेवा 15 वर्षाच्या वर झालेली आहे, अशा शिक्षकांना या ठिकाणी आम्ही बोलावलेलं आहे. आणि भारत विकास परिषदेच्या वतीने आमचे भारत विकास परिषदेचे जे पालकमंत्री आहेत डॉक्टर ND कुलकर्णी सरांच्या हस्ते या सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा आम्ही सत्कार केलेला आहे. हे पहिलंच वर्ष जरी असेल तरी पुढेही आम्हाला असे कार्यक्रम घ्यायचे आहेत. धन्यवाद. किती शिक्षकांची निवड करण्यात आली होती, त्याच्यामध्ये निवडीमध्ये कसं? आम्ही असं 10 म्हणजे साधारण 10 शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांची आम्ही निवड केली. मुख्याध्यापकाची निवड करताना त्यांचं सामाजिक कार्य किती आहे, विद्यार्थ्यांसाठी किती कार्य केलेलं आहे, पर्यावरण पूरक कार्यक्रमामध्ये ते किती सहभागी झालेले आहे आणि त्यांना इतर पुरस्कार कसे मिळालेले आहेत, जसं लायन्स आहे, रोटरी आहे, सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचं आहे, असे पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड मुख्याध्यापक श्रेणीमध्ये आम्ही केलेली आहे. आणि सहशिक्षक श्रेणीमध्ये आम्ही निवड करताना साधारण सर्वसामान्य शिक्षिका ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांकडे म्हणजे विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदू आहे, अशा स्वरूपात जे समाजामध्ये कार्य करत आहे अशा शिक्षकांचाही आम्ही त्यामध्ये समावेश केलेला आहे. कारण आता नवरात्र येत आहेत आणि म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला की या ठिकाणी महिला शिक्षक सन्मानही आपण घेऊया, महिलांचाही सत्कार आपण करूया कारण अनेक क्षेत्रांमध्ये आपण आता पाहता की स्त्री पुरुष समानता आहे आणि यामुळे सर्व क्षेत्रामध्ये आपण खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे कार्यक्रम करीत आहोत. आणि सर्वात महत्वाचं शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू आहे आणि समाजामध्ये जे जे काही प्रश्न आहेत, जे जे काही चांगल्या घडामोडी आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे की या देशाचा उत्तम नागरिक बनवणे. हे सर्व शिक्षक आपल्या देशासाठी उत्तम नागरिक विद्यार्थी याच्यापासून तयार करत आहे आणि म्हणूनच भारत विकास परिषदेने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे खास या शिक्षकांसाठी. या सोहळ्याचे उद्घाटक कोण होते? सोहळ्याचे म्हणजे डॉक्टर ND कुलकर्णीच आहे, जे भारत विकास परिषदेचे पालकमंत्री म्हणून आहेत. पण आमची शाखा ही जवळजवळ 30 वर्षापासून कार्यरत आहे. या देवगिरी प्रांतामध्ये 30 वर्षापासून ही शाखा कार्यरत आहे आणि दरवर्षी याची वार्षिक वर्गणी असते आणि सभासद आम्ही घेत असतो दरवर्षी. शाळेत कार्यरत असताना मग ते शिक्षक म्हणून कार्यरत असो किंवा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असो, शाळेत कार्यरत असताना बरेच छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहेत. पण पुरस्कार कुठलाही असो, पुरस्कार मिळत असताना कोणीतरी आपल्या कामाची दखल घेतंय हे पाहून मनाला अत्यंत आनंद वाटतो. खरं तर पुरस्कारासाठी म्हणून कार्य करूच नाही आणि मीही तसं करतच नाही. पुरस्कार मिळावा या हेतूने कार्य केलेलंच नाही. पण तरीही भारत विकास परिषद ही जी देश पातळीवर चालणारी संस्था आहे, या संस्थेने खरंच आमच्या कार्याची ते दखल घेतलेली आहे. त्यांनी कीन ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण करून ते काय आज शिक्षक मुख्याध्यापक मंडळी निवडली गेलेली आहेत आणि आम्हाला इथे बोलवून यथोचित इथे सन्मान आणि सत्कार आमचा केलेला आहे. त्याबद्दल मी भारत विकास परिषदेचे इथे अत्यंत ऋणी आहे. मी खूप त्यांचे आभार मानते. अशीच कौतुकाची थाप, एक प्रेरणा, एक उत्साह आम्हाला यातून मिळत जातो आणि अजूनच आमचं जे कार्य आहे ते उत्तमोत्तम पद्धतीने आम्ही कसं करावं की जेणेकरून आपला हातभार समाज सुधारण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाला सुधारण्यासाठी लागावा असा आमचा प्रयत्न हा आम्ही 100% करू असं निश्चित मी इथे उपस्थित सर्वांना ग्वाही देऊ इच्छिते. आणि पुरस्कारासाठी खरंच मी खूप आभार मानते. भारत विकास परिषदेसोबत आम्ही अनेक वर्षांपासून जोडले गेलेलो आहोत. भारत विकास परिषदेचे अनेक सदस्यांशी, सभासदांशी माझा परिचय आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देवजीभाई पटेल सर
हे सुद्धा भारत विकास परिषदेचे एक सन्माननीय सभासद आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही आमच्या शाळेचं जे कार्य आहे ते उत्तम पद्धतीने चालविण्याचा खूप मोठा प्रयत्न करत असतो। आणि या भारत विकास परिषदेशी जसं मी म्हटलंय की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही निगडित आहोत। त्यांच्या अनेक जे काही चांगले उपक्रम आहेत ते आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो। जसं मॅडमने आता सांगितलं की भारत को जानो आणि राष्ट्रीय समूहगान स्पर्धा जी आहे तर या दोन्ही स्पर्धांमध्ये आम्ही दरवर्षी सहभागी होत असतो आणि छोटे मोठे यश जे आहे ते आमचे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणत असतात। उद्देश हाच की भारत को जानो म्हणजेच आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपल्या भारतामध्ये जे काही चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत या विद्यार्थ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत, त्यावरती आधारित ही सामान्य ज्ञान स्पर्धा आहे। भारत को जानो नावाचं एक पुस्तक आपल्याला या भारत विकास परिषदेतर्फे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतं आणि त्या भारत को जानो या पुस्तकाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा असतो आणि त्यावर आधारित ही सामान्य ज्ञान स्पर्धा असते। अनेक शाळांमधून प्रत्येक गटातून 2-2 विद्यार्थी या स्पर्धेसाठी निवडले जातात आणि ही स्पर्धा या आंतरशालेय पातळीवरती घेतली जाते आणि इथले निवडलेले विद्यार्थी हे प्रांतीय लेव्हलवर जातात आणि तिथून परत देश पातळीवर ते विद्यार्थी जातात। तर अशा प्रकारची एक चांगली स्पर्धा की ज्यातून आपल्या भारताविषयीचं सामान्य ज्ञान हे विद्यार्थ्यांचं वृद्धिंगत होतं आणि समूहगान स्पर्धेमध्ये सुद्धा मराठी, हिंदी आणि संस्कृत समूहगीत स्पर्धा असते। म्हणजे या भारत विकास परिषदेच्या या स्पर्धेतूनच आम्हाला संस्कृत समूहगानाची ओळख झाली आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचे संस्कृतचे सुद्धा समूहगीत यांच्या दिलेल्या पुस्तकामध्येच आहेत। भारत विकास परिषदेतर्फे हे समूहगीताचं पुस्तक अवेलेबल करून दिलं जातं शाळांना आणि त्यात अनेक समूहगीत आहेत आणि त्यातीलच समूहगीत हे आम्ही शाळा विद्यार्थ्यांचं सादरीकरण करत असतो स्पर्धांमधून आणि विद्यार्थी यश खेचून आणत असतात।